कवी अशोक शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न। अकोली तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोक शिंदे यांनी महावितरणमध्ये नोकरी करताना समाज प्रबोधन करण्यासाठी आपल्या प्रेरणादायी कवितेतून तरुणांना प्रोत्साहन दिलं, तर आबालवृद्ध यांना मंत्रमुग्ध केले। आपल्या नोकरीच्या निमित्ताने गावोगावी जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या कवितांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केलं। त्यांच्या या कार्याबद्दल अनेक संस्थांकडून आजपर्यंत 75 पुरस्कार मिळाले आहेत। हीच आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी असं मत त्यांनी व्यक्त केलं। फुले शाहू आंबेडकर विचार मंच या संस्थेच्या वतीनं कारवाडी येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता। अध्यक्षस्थानी रमेश जगताप, तर प्रमुख पाहुणे नाशिक जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे मार्गदर्शक बाळासाहेब आव्हाड, RPIचे ज्येष्ठ नेते सुरेश देठे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते राजेंद्र घायवट, मुख्याध्यापक सकाराम भालेराव, गायक सुधीर रुपवते, सरपंच राजेंद्र गवांदे, सामाजिक कार्यकर्ते दिनकर वैराट, रामनाथ पवार, संजय जगताप आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन भाऊसाहेब निळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन बाळासाहेब साबळे यांनी केले। महापुरुषांना वंदन करतो आणि आपल्याला जे वेळ भाग झालेला आहे विस्तारित रूप म्हणण्यापेक्षा फक्त बाबासाहेबांवर एक रचलेली मी कविता आपल्यासमोर सादर करतो, कारण वेळ विश्लेषण करण्यापेक्षा वेळ जास्त झालेला आहे। म्हणून बाबासाहेबांच्या प्रती, बाबासाहेबांच्या जीवनावरती, बाबासाहेबांच्या कालखंडात बाबासाहेबांनी काय केलं त्यांच्या जीवनावर थोडंसं 4 वेळ मी आपल्यासमोर ठेवतोय, कारण उशीर खूप झालेला आहे, सविस्तर मांडणी या ठिकाणी करता येणार नाही। तर 2 कविता मला सादर करायच्या होत्या, प्रबोधनाची होती आणि एक फक्त आता बाबासाहेबांची घेतो। तर शीर्षक आहे स्पर्श भीमाचा, कवितेचं नाव आहे स्पर्श भीमाचा। भीमा तुझ्या स्पर्शानं या मातीचं सोनं झालं, भीमा तुझ्या या स्पर्शानं मातीचं सोनं झालं, या मातीतून येणाऱ्या पिकाला मोठ्याच झालं। भीमा तुझ्या स्पर्शानं या मातीचं सोनं झालं, या मातीतून येणाऱ्या पिकाला मोठ्याच झाल्या। भीमा तू विचाराचं बियाणं सगळ्यांमध्ये पेरले, भीमा तू विचाराचं बियाणं सगळ्यांमध्ये पेरले, त्या पेरणीतून सारं पीक हे सारं मोठं आहे, हे सारं पीक मोठं आहे। भीमा तुझ्या अनमोल विचार, भीमा तुझ्या अनमोल विचारानं घटनेचं दान देशानं स्वीकारलं, भीमा तुझ्या अनमोल विचारानं घटनेचं दान देशानं स्वीकारलं। अशा घनदाट रानातून कसं हे मैदान, कसं फुललं हे मैदान, कसं फुललं हे मैदान। भीमा तुझ्या भीमा तुम्ही लावली ही सारी झाडे, भीमा तुम्ही सारी झाली लावली झाडे, कळ्या कशा येऊ लागल्या, त्याच कळ्या या मळ्यामध्ये कशा नेटानं फुलू लागल्या, त्याच कळ्या या नेटानं फुलू लागल्या। संजीवनी तू दिली सगळ्यात, संजीवनी दिली तू ओसाडदारी फुलू लागली, संजीवनी दिली तू ओसाडदारी फुलू लागली, तुमच्या विचाराच्या खताने मळे कसे फुलू लागले, तुझ्या विचाराच्या खताने मळे कसे फुलू लागले। आता शेवटचं कडवं आहे, सुकू देणार नाही आम्ही ही तू फुलवलेली बाग, सुकू देणार नाही ही तू फुलवलेली बाग, गोंधळीने पाणी घालू सारे आम्ही, सुकलेल्या राडांना, सुकलेल्या राडांनाही आणू जात, सुकलेल्या झाडांनाही आणू जात। अजूनही कविता सादरीकरण करायचं होतं, परंतु थोडेसे प्रबोधन म्हणून मंडळी, प्रेम माया ममता भावना अलीकडे संपत चाललेली आहे आणि आपल्याकडे काय आहे, आपण काय करतोय, मोबाईलच्या जमान्यात आपण कसं राहतोय आणि मोबाईल म्हणजे काय, आपण जेव्हा जीवनात मोबाईलचा किती वापर करावा, खरे आता मला तर करावाच लागतो, कारण माझं ऑनलाईन काम चालू असतं। परंतु मंडळी, सांगायचं मला या ठिकाणी आहे की माणसाच्या बँकेमध्ये बॅलन्स वाढला, माणसाचा बँकेमध्ये बॅलन्स वाढला, परंतु माणुसकीचा बॅलन्स कमी झाला। माणसाच्या बँकेतला बॅलन्स वाढला, पण माणुसकीचा बॅलन्स कमी झाला। आपल्या मोबाईलचा रिचार्ज आपण मारला, आपल्या मोबाईलचा रिचार्ज आपण मारला, पण चांगल्या विचाराचा रिचार्ज मात्र आपल्याला नाही मिळाला, चांगल्या विचाराचा रिचार्ज आपल्याला नाही मिळाला। नेट पॅक आपल्या दृष्टीने स्वस्त झाला, हे मुद्दाम का लिहिले बघा, नेट पॅक आपल्या दृष्टीने स्वस्त झाला, परंतु आधाराचं पॅकेज
या ठिकाणी आदराचा टॅगिंग आपण विसरून गेलो. मोबाईल बोलता झाला हो, आपला मोबाईल बोलता झाला, म्हणून आपण समोरचं बोलणं विसरून गेलो. मोबाईल बोलतोय पण समोरचं बोलणं आपण विसरून गेलो. मोबाईल माणसाचा मित्र झाला, मोबाईल माणसाचा मित्र झाला, पण खऱ्या मित्राला आपण विसरून गेलो. खऱ्या मित्राला विसरून गेलो. इंटरनेटची सुविधा झाली, आता सगळीकडे इंटरनेट आहे. इंटरनेटची सुविधा झाली, माणूस माणसाला भेटणं विसरून गेला. इंटरनेट असल्यामुळे भेटण्याची गरज नाही. माणूस माणसाला भेटण्याचं विसरून गेला. आपला माणूस परदेशातही गेला, आपला माणूस परदेशातही गेला. आणि आई वडिलांना आपल्याला सोडून जाताना अंत्यविधी सुद्धा त्यांनी ऑनलाईन केला, अंत्यविधी सुद्धा त्यांनी. सुराज्य न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी अजय पवार, कारवाडी, अकोले.